रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वासांबे रिस परिसरात राजकीय वातावरण अक्षरशः तापले असून भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत निवडणूक रणशिंग फुंकले आहे। भाजपच्या वतीने वासांबे जिल्हा परिषद प्रभागातून नेहा भूषण पारंगे, वासांबे पंचायत समिती प्रभागातून अर्चना आत्माराम भोईर तर रिस पंचायत समिती प्रभागातून कृष्णा पारंगे यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। या नामनिर्देशन मिरवणुकीत भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी, पक्षाचे झेंडे, घोषणा आणि उत्साही वातावरणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला। यावेळी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी तसेच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। भाजप आणि महायुतीने या प्रभागावर आपली पकड मजबूत असल्याचा स्पष्ट राजकीय संदेश या शक्ती प्रदर्शनातून दिला आहे। आम्ही 100% जिंकण्याकरताच लढतोय आणि तुम्ही जे सांगितलं आम्ही युतीत लढलो तेव्हा ती अलायन्स होती, आता ही आहे, ते जिंकतील, आम्ही जिंकू, लोकशाही आहे, लोकशाहीचा उत्सव आहे, सर्व प्रत्येक वेळेला सोबतच राहू असं नाही। कधीतरी आम्हालाही वाटतं की आमची ताकद वाढली आहे, त्यांना वाटतं त्यांची ताकद वाढली आहे, त्याच्यामुळे दोघांनी लढावं, नंतर एकच आहोत, कुठे अडचणी आहे। आजपर्यंत बघितली का तुम्ही? ही दिसते आम्ही तर या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषद पंचायत समित्या पूर्ण युतीत लढतोय आणि 100% जिंकू, याच्यात काही शंका नाही। पूर्ण विश्वास आहे की लोक विकासावर मतदान करतील, लोक भूलथापांवर मतदान करणार नाही। आज जे देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदेसाहेब प्रत्यक्ष विकास डिलिव्हर करतायत त्याला लोक प्रतिसाद देतील आणि मुंबईच्या जवळ हा चौक परिसर खालापूर कर्जत नेण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलं आहे, NDAच्या सरकारने केलं आहे। मग चौक ते JNPTचा 4,500 कोटी रुपयाचा रस्ता यापूर्वी का नाही कोणी दाखवला, पण तो आणला आम्ही आणि आता त्याचं टेंडर आलं आहे, 4 महिन्यात काम सुरू होईल। म्हणजे चौकचा माणूस अटल सेतूच्या तोंडावर अर्ध्या तासामध्ये पोचण्याची किमया आहे। ही फक्त भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या माध्यमातून होते, त्याच्यामुळे लोकांनाही विकास हवा आहे। लोकांना आता ते पारंपरिकपणा सोडून 21व्या शतकामध्ये आपणही मुंबईच्या जवळ जायला पाहिजे। नवा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मुंबई असेल, MMR रिजन असेल, याच्या जवळ जायला पाहिजे आणि त्याची पूर्ण नेटवर्किंग, रस्त्याचं जाळं, नवीन रस्ते म्हणजे जो कधी प्लॅनमध्ये नव्हता, काय नव्हता, ती आपण नवीन अलाइनमेंट आणली आणि एवढ्या हजारो कोटी रुपयाची कामं या ठिकाणी येते। त्या लोकांना आज विकास हवा आहे, लोकांना तरुणाला हाताला काम हवं आहे आणि आपापल्या गावातलाही विकास हवा आहे। म्हणजे गटर मीटर याच्यापेक्षाही पुढे जाऊन लोकांना बरंच काय 21व्या शतकात पाहिजे ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना देऊ शकेल, हा विश्वास लोकांना आहे, म्हणून लोक आम्हाला साथ देतील, हाही आम्हाला अपेक्षा आहे। मात्र दुसरीकडे विरोधकही आक्रमक पावित्र्यात उतरले असून महाविकास परिवर्तन आघाडी एकवटल्याने वासांबे रिस परिसरात निवडणूक अक्षरशः करो या मरोची ठरणार असल्याचे चित्र आहे। सत्ताधारी भाजप विरुद्ध महाविकास परिवर्तन आघाडी अशी सरळ आणि टोकाची लढत रंगणार असून प्रचाराची धार दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत जाणार आहे। राजकीय समीकरणे बदलत असताना कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले असून वासांबे रिसची ही लढत जिल्ह्यातील सर्वाधिक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खालापूर।